अश्विनी आय लव्ह यू अश्विनी अश्विनी सोडा माझ्या अश्विनी सोडायसाठी धरलेला तुला पुकडीच्या तोड अश्विनी काही कुठे शिकवायला पुकडीच्या वाटत मला हा अश्विनी तुला गाडी विषयी आल्या तुम्ही अश्विनी कोण आहे काय नाही आईला सपान तू वाटतंय पण सपनात ही पोरगी भारी होती काय तुझं लगेच लावून दिलं पाहिजे नाही तर असा आवडून मारची मला एक दिवस केव्हा लगेच लावून देतोय बाप्पा तिकडे माकडा आलाय उताळ नको माझ्या वरतीच एक मध्ये त्याच्यावर लग्न जमून देतो त्याला फोन लावून विचारतो एखादी पोरगी आहे का तुझ्यासाठी बरोबर बघा मध्यस्थी हा लावा हॅलो मध्यस्थी हा बोला की काय म्हणताय हो मध्यस्थी बॉम्ब फुट आला झाला कुठं आहे नेमकं काय नाही हो पाकिस्तानावर बॉम्ब टाकायला लागलोय माझं बॉम्ब वाजायला का वाजते त्याचा कडक आवाज काय ना बॉम्बचा थांबा जोरात बॉम्ब टाकतो मध्यस्थी होतं साधा बॉम्बचा आवाज आहे का नाही होय कुठलीच्या ठेव फोन माझं दे मग कर फोन मध्ये ठेवू लय अर्जंट काम आहे एक बोला काय काम आहे लगीन करायचंय पोरगी बघा एखादी स्थळ बघा एखादं पोरं काय शिकलंय तुमचं 10वी झाल्या पोराची अहो 10वीच्या पोराला कोण पोरी देत नाही ती का देत नाही पोरी सुटकायच्या माझी नक्कल करते ठेव फोन अरे ठेव धाम मध्ये ती आई ठेवला मध्ये पप्पा काय नाही आजच्या मला पोरगी बघायला जायचं कुठं पण अरे जाऊ एकी पती मध्ये ती सगळ्यांना आहे त्याचं तर आवडून घ्या बरोबर चालते ती नव्हतं तुम्ही का कुठायला लागलाय मला बी आले त्या गावात त्यांचं दिगसलं का काय पप्पा मला उठले काय सवय त्यात फोन लावायला मध्ये त्याला मावर केला तिकडे शी व्याक तू आईच्या गावात बकेट आहे बकेट कशाला दिगसा काय आईच्या गावात ऊन पाणी पण आण हा ऊन पाणी कशाला काय बाळ पण करायचं आवडा लवकर मध्यस्थी मध्यस्थी कोण आहे अहो मी आहे कोण अहो इकडे वर बघा वर वाकून काय बसतंय हा टेन्शन वाटतं का पाहिजे काय तुला खायला जायचं नको बाबा मध्यस्थी तुटला का तसं झालाय हातीच्या आईला व्याज राहिलं की थांबा ना दूध येतो ची पप्पा मला तुम्ही तुटला नव्हता अरे तू तुटला घेऊन पाहिजे बोला काय म्हणताय माझी मी फोन केलेला की माझ्या पोराला पोरगी बघा एखादी अहो आजकाल 10वी पास पोराला कोण पूर देत नाही माहित नाही का तुम्हाला 10वी पास नाही मी नापास आहे 10वी नापास आहे ती मग कुठला पूरचा बाप तुला जवळ पण उभा करणार नाही म्हणजे लांब मारा तू सुकायच्या जवळ पण उभा करणार नाही म्हणजे कुठला बाप तुला पोरगी देणार नाही बरं मी तुला 30 रुपये देतो माझ्या पोराला पोरगी बघ 30,000 मागं फिर आणि सरळ कर का 50,000 इकडे फिर आणि जवळ लांब जाऊ बाई जवळ मोठ्या मुखा घेऊ नाही एक स्थळ आहे बघा त्या पुरीचं लगीन करायचंय गावात पप्पा सकाळी माझ्या स्वप्नात हीच पोरगी आली होती पोरगीच अशी देखणे की प्रत्येकाच्या स्वप्नात येईल बरोबर ती उद्या जाऊया पोरगी बघाय हे बघा पोरीची अपेक्षा आहे की तिला पोरग ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे त्यामुळे त्यांच्या घरला गेल्यावर तुला विचारलं की तुझं शिक्षण काय झालंय तर ग्रॅज्युएशन झालंय म्हणून सांगायचं बरोबर सांगतो मग आणि हे बघा पोरगी एकदम हागरीने येत आहे आपलं हरणी देत आहे बरोबर चालतंय हरणी घेत आहे वाघाची शिकार आणि बघा उद्या सकाळी 8 वाजता आवरून या आपल्याला पोरगी बघायला जायचं आहे न चुकता 8 वाजता या जाऊ तुझा मोबाईल राहिला मोबाईल ओके पोराचं शिक्षण कुठल्या कॉलेजमधलं झालं असं विचारलं फर्ग्युसन कॉलेजमधलं झालं म्हणून सांगायचं बरोबर सांगतो पाहुणे हे जर लगेच जमलं तर ठरल्याप्रमाणे तर 5 रुपये देतो 50,000 देतो 50,000 नाहीच दे कॅटच काढून घेतो नेता का चला पाहुणे या पाहुणे पाणी घ्या येऊ कोण बैल गायच्या बैल नो एवढं येणार आहे आपलं मुलगीचा भाव आहे भाव आहे नमस्कार या पाहुणे बसा हा बस इकडे कुठे बरोबर पाहुणं ही नवरी मुलगी नवरा मुलगा आणि नवरा मुलग्याची आई आपलं नवरा मुलग्याचे वडील सकाळ काय नाही सकाळ सकाळ तर लावावी म्हणले अवघड आहे तुमचं पाहुणं नवऱ्या मुलीचा भाऊ वळू तोडला याला लगीन झालेला नाही द्याला ठेवलाय द्याला बरं पुरगीचा बाळ कुठं आहे वर काय पतंग उडू दिले नाही
गेलं. हा गेलं कुठे हेलिकॉप्टर नाही गेलं. काय वाटलं बरं पुरगीची आहे का आहे का पुरगीला नाही नाही दोघं पण मेली ती बर बर नवरी मुलगीला बोलावाय गबस की लय काय झालंय तुला बरं पोरा शिक्षण किती झालंय गाजरविषात झालंय माझं काय गाजरविषात म्हणजे ग्रॅज्युएशन झालंय त्याचं हा गाजर बरं कुठल्या कॉलेजमध्ये झालं शिक्षण पादरुशन ठीक आहे कॉलेज लय लांब आहे गबस की जरा फर्ग्युसन कॉलेज म्हणायचंय त्याला आईला पोरग जरा मला आडानीच वाटते पाहुणं ते जाऊ दे पोराला 40 एकर जमीन आहे मला माहितीच नाही मला 40 एकर जमीन आहे मला ना मारताय पाहुणं काही पोरग तर म्हणतंय मला माहित नाही 40 एकर जमीन आहे ती हाय का नाही जमीन याला अहो चेष्टा करतोय पोरग मुतखड्याची गुळी चुकल्या म्हणून असं बोलतोय हाय 40 एकर जमीन त्याला उद्याच 7-12 दाखवतो तुम्हाला मग हाय मला पसंत उद्याच लगीन करूया आपण म्हणजे माझ्या बहिणीसाठी पाहुणं नवरी मुलीला बाहेर बोलवा की पुरी ये बाहेर नवरी आली बाबा लगीन अगं पुरी बस की अगं तिथं कुठे बाजूला बस अगं तिथं नव्हे चप्पल मला सांगितलंय पुरगी पसंत आहे का मग दिसती बघून तरी आधी पुरगीला बघाच काय कालच तुला म्हणलं लाखात एक पुरगी फोटो दाखवलेला की तुला फोटोत बघणं वेगळं प्रत्यक्षात बघणं वेगळं हा पुरी कार तोंडावरच काय म्हणते मधला पुरगी हार निघत आहे आणि इथं काळवीट आहे अरे काळवीट आहे आपलं घर काय पाहुणं काल तर एका पुरीचा फोटो लावला आणि दुसरं मॉडेल लावताय की अहो काल चुकून बारक्यापर्यंत फोटो सेंड झाला आधी इथं लगीन करायचं बघ तिचं मला नाही हिच्यावर लगीन करायचं मला ते फोटो पडलं नाही तिच्यावर लगीन करायचंय मला तुझ्याबरोबर लग्न करायचं काळवीट आहे बरं पाहुणं तुमच्या बारक्या बहिणीवर याचं लगीन लावून द्या तुम्हाला 5 लाख रुपये देत काय 5 लाख अश्विनी बाहेर ये अगं ह्या मुलांना तुला पसंत केलंय त्याच्यावर लगीन कर दादा माझं लग्न आधी झालं तर मग ताईडीचं कुठे होणार तिच्यावर कोण लग्न करणार होय ती पण बरोबर आहे बरं पाहुणं तुमचं माझ्या बारक्या बरोबर लग्न लावून देतो पण एक अट आहे काय अट आहे सांगा की तुम्ही याच्यावर पण लगीन करायचं मला कुणावर लगीन करायचं नाही मिळालं बाप्पा तुमचं माझ्या बारक्या बरोबर एकटीवर लगीन लावून देतो पण मला 5 नाही 10 लाख पाहिजे आधी येतो की 10 लाख त्याच काय अवघड आहे लाख पैसा बरोबर द्यायची 10 लाख द्यायची मग उद्याच लगीन बरोबर चालतं लग्न झाल्यानंतर आहो बोल बायको चला ना मी तुमच्यासाठी जेवण बनवलंय काय माझ्यासाठी जेवण केलंय अरे वा 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 मस्तच आहो कसं झालंय जेवण आई खाऊ दे तरी हे काय थाळी थाळी काय चपाती मला वाटलं नोट आहे काय म्हणला काय नाही जरा जाड झाल्या का नाही एकदम पाहता मी नुसतं पापुड आहे बघ आडायला पडायचं दिसतंय आलं कुठे निघालाय आलं की 2 मिनिटात दिसतंय काय माहितीये का माझ्या मित्राची बायको आहे का नाही तिला अजिबात चपाटी येत नाही तिला सांगतो तिला म्हणतो कशा चपाती केली तर बघ माझ्या बायकोनं अशा करत होतं हा येऊन दाखव बंद कर ना आधी ऐक की या मशीनवर चपाती 4 तुकडे करून दे अरे बाबा कालच नवीन पात्र घातलंय मोठं बिरल अरे भावाला काय कर की तुकडे कुठलं घेऊन आलाय असली चपाती अरे काय सांगू बाबा बायकोनी केली एवढी जाड डोसक्या पडले तिला काय अक्कल नाही करते तुकडे ही बघ माझा सासरा मी केलेल्या चपात्या सगळं कोणी खायला लागलाय पप्पा एवढी जाड चपाती मला तुटली कशी कुठलं बोरा दात पडलंय अरे तेरड्या मग वय जरा हळू खायचं की मात्र कशाला वाचा खातोय अगं टिंकाने दगडाच्या चपाती केल्या त्याने मला सांगते तुझ्या आहो काय कर जावा दुकानात 1 किलो साबू आणि 2 किलो तेल घेऊन या जावा हा हॅलो बोल की टोलेश हा काय चाललंय मग बरं निवांतच आहे बघ अय बाबा स्टँड लागले बघ गाडीचं थँक्यू हा आणि काय बघ बरोबर अय बाबा बॅगची चिनुकडी आहे बघ थँक्यू हा वेलकम ए फुकणीच्या काय झालं तुला हसायला वय बाबा तुझी कोणी साडी फिरून घेतली काय रे मी कुठं साडी दिसतो या मग वहिनीचा परकर कशाला घालून आला गडबडीत घातला वाटतो बाबा गाडी की बघ नको आज काय घातलेला आहे मग काय मी अरे भुकणाऱ्या ही
कर साडी आणि ब्लाऊज पण घाल. पाकच तूच गेली तुझी. अगं तुझ्यामुळे झालंय सगळं. माझ्या कपाटात तुझा बरकर कसा ठेवलाय? लई काम आहे. जा का दुकानातलं सामान घेऊन ये जा. बरोबर येते ए काय असतंयस? ए वैद्य बाबा काय टेन्शन मध्ये बसलंय? अरे बाबा काय सांगू तुला, माझी बायको मला लई कामाला होत्या मारत्या, काय कळलं काय करू. कशाला टेन्शन घेतोय? पारा एक नवीन बाबा आलाय सोट्या बाबा, तर त्याच्याकडे जाऊया. तो बायकोला बुश मध्ये करायचा उपाय सांगतो. चालते जाऊया. कुठला बाबा म्हणला? सोट्या बाबा. सोट्या बाबा. बरं चालते जाऊया. लिबली कधी बली मला झाली 12 पिल्ली, आपल्या गावात झाली 12 पिल्ली. सोट्या बाबा किती हो? सोट्या बाबा किती हो? बोल बालका, तुझी काय समस्या आहे? गोट्या बाबा. सोट्या बाबा नाव आहे माझं. हा सोट्या बाबा. काय सांगू तुम्हाला, माझी बायको मला लय मारत्या आणि मला कामाला होत्या. काय उपाय सांगा? उपाय आहे बालका, पण त्यासाठी 500 रुपये दक्षिणा द्यावी लागेल. देतो 500 रुपये. ठीक आहे बाबा 500 रुपये, पण उपाय सांगा. ठीक आहे गोळी. बाबा ही तर ओमी गोळी आहे. काय करायचं? ती गोळी घे आणि बायकोला जेवणात खायला दे. तुझी बायको एका दिवसात शांती आणि तू सगळं काम ऐकल. बरोबर चालतंय बाबा. हॅलो हा बोला. हा आलो बाबा. कुठे निघालाय? 10 मिनिटात आलो. माझ्या शिष्याची एक समस्या आहे, ती समस्या सोडून आलो. बरोबर चालतंय, लवकर या, वाट बघतोय. हॅलो हा या लवकर. आईच्या गावात अर्धा तास झाला, अजून कसा आलाय बाबा? आलोय मी बालका. या बाबा. तर बाबा तुम्ही म्हणताय बायको माणसं काय ऐकल, पण मला बायको मारते रोज, करेल का? त्यासाठी दुसरा एक उपाय बालका, पण त्याला अजून 500 रुपये द्यायला लागतील. ठीक आहे 500 रुपये, पण उपाय सांगा बाबा. हॅलो हा बोला. हा ठीक आहे, आलो 2 मिनिटात. बाबा कुठे निघालाय? अरे त्या शिष्याला दुसरी एक समस्या आली, ती समस्या सोडून आलो लगेच. सांगितलं. बरोबर चालतंय या. तुला भांडी पण तू म्हणजे तू ते कपडे जर पारा बोंबलत बसायला गेलतात रे. अरे गिराय करायला म्हणून गेलेलो पाराव. तर गिरायचं सांगायला मला. अरे बाबा तू करायची, तुझीच बायको तुला काम लावते मारते, तू आम्हाला उपाय सांग. हॅलो अश्विनी. हा बोल की दादा. उद्या इकडे 4 दिवस राहायला. बरोबर चालतंय, सकाळी येते मग. बरोबर चालतंय, ये लवकर. अहो हळू चालवा गाडी, नाही तर मला पाठीला कुठेतरी. आयडिया भारी आहे, तुला पाडायची. नाही काय नाही. चला. काय हो साहेब? लायसन कुठे तू? अहो साहेब काय सांगू तुम्हाला, गडबड चालू आहे. बायकोचा पाय मोडला म्हणून काय नाही, तिला दवाखान्यात घेऊन निघाली हो. पाय मोडलाय ते बघा, 80 पाच टाकून पळत गेली. काय नाही, चल 500 रुपये काढा. 500 नाही साहेब. 500 दे. 500 नाही, 20 पाहिजे. नाही 500 पाहिजे. अहो नाही 20 पाहिजे. बरं जाऊन दे 20 रुपये महावेल होतील तेवढं. बरोबर चालते, जावा. जाऊ का साहेब? हा जा. अगे थांब. कुठे पाय लागलास मला तिथे एकट्याला सोडून? अरे नालाय का, लायसन घरात ठेवली त्या नाही निघाल्या. लायसन मग आपलं घर आहे, त्या गलीत ह्या गलीत कशाला आले? आता पोलिसांनी घेऊन पळून आल्या, एवढं कळलं नाही तुला? माकडीने बस, मला एकट्याला पडून आल्या पोलिसांनी. लवकर आता. अगे चल लवकर, उशीर आला या. अहो माझ्या बाहेरला त्याला सफरचंद घेऊन येते, तर इथं थांबा. बरोबर थांबतो. आईच्या गावात जिलेबी. अरे नका, अरे गप की, अरे नका, अरे आता काय झालं माकडा, मला पण ठेवली ती. सॉरी वा. बरं जिलेबी किती? गुलाबजाम किती? 20 रुपयाची. ठीक आहे. एक नंबर बाबा तुमच्या एवढी गुलाबजाम माहिती तुला खाऊ वाटत नाही? वाटत की खाऊ, पण आमचं वडील नाही कडक आहे, रोज गुलाबजाम मोजून ठेवते. मग काय करतोस तू? मी यातलं गुलाबजाम घेतो, आता 2 वेळा चाटून परत ठेवतो. काय? होय, आता तुझी गुलाबजाम खातोय ते पण चाटूनच ठेवलेला आहे. तुझ्या आईला सुटकायच्या टाकून चला आता. बरोबर चालतंय, चल. आईला उशीर झालाय. अगं चल लवकर, तुझा भाऊ परत माझ्या नावानं वरडेल बघ. चल लवकर. मला भाऊच नाहीये. अरे तू कोण? माझी बायको नाही. अरे तुझी बायको मला काय माहित, माझ्याशी लग्न तर नाही, मला कर ना. सोड बाबा, डोसकं फिरलं काय तुला? बायको कुठे माझी? बायको कशाला पाहिजे, मी आहे ना. चल ना. कुठं चालला? फिरायला जाऊया. कुठे फिरायला? चल ना जाऊया, डबल शीट बाबा तुझ्या पाया पडतो, सोड मला. अरे बाबा काय विचार तुला, का तुझं चौथीचा मित्र आहे मी, गंगाराम. गंगाराम तू अशी पुरट्या लगे फुकणीच्या. अरे भावा तुझी बायको कुठे गेली? अरे तीच काय कळ झालंय बाबा. चल उडकूया, नाहीतर मेवण्याला कळ गेला, मेवणा जीव घेईल माझा. चल.
बरोबर आमच्या गावात हॅलो बोला की मेवणे कुठपर्यंत आलाय ते काशीगाव पर्यंत आलोय हा पण एक प्रॉब्लेम झालाय काय प्रॉब्लेम झालाय तुमची बहिणी तर स्टँडवर चुकल्या कुठे गावात झाल्या काय वैद्या माझ्या बहिणीला बिना घेता करता आला तर तुझा जीवन घेतो बघ काय घेतोय तो आईच्या गावात काय पण करून आता बायकोला उडकली पाहिजे ना माझं काय खरं नाही हो दादा माझी बायको यायला बघितलं कुठे नाही बाबा गावाची बायको काय बघत गावाच्या बघत नाही राहू दे माझी तर बघायचं टेन्शन मध्ये मी नाही कशाला का माझ्या बघायला सगळी काही विचारूया दादा ही माझी बायको बायकोला बघितली कुठे काय नाही काय राहू रिक्षा तुमची रोज येते गिरायक बघायला तेवढं हे ये गंगाराम ये वैद्या तुझ्या मिळवण्याला गावलो बिवलं तर अरे गंगाराम बाबा नाही गाव तू काय टेन्शन घेऊ नको पदर फक्त असं तोंडावर घे मी काय या हा वैद्य हे कोण अहो तुमची बहीणच आहे अश्विनी माझी पण बुटकी होती 15 दिवसाची उलटी घेऊन कशी काय वाढली अहो तिला रोज उंटाच दूध पाचते 5 लिटर दूध पाचते उंटाचे मग तिने तोंडा पदर काय घेतलाय अहो काय सांगू का बसा मी म्हणजे तुम्ही तिने नवाज केलाय तुमचं लगीन होण्यासाठी 8 दिवस ती कुणाला तोंड जाणार नाही का कोणावर बोलणार नाही बरोबर माझी बहीण बोलली ती की पाडात कशी झाली रोज डोंगराव भावानी तुझी चला ये ग बरोबर या अश्विनी काय बोलायचं नाही अश्विनी खरंच तू लय चांगले माझं लगीन व्हावं म्हणून तू इतका कडक नवस केलाय होय होय लय कडक नवस केलाय दाजी ठीक आहे दिलेली या जिलेबी मला लय आवडते ही कोण आईच्या गावात कोण आहेस तू मी गंगा आहे गंगा आहे माझी मैत्रीण माझी बाई कुठे आहे बरं तुमच्या बहिणी लय उडकली पण कुठं जाऊन पण गेलं घेऊन मागणा झाला तर उडकुरांना बरोबर वाटतो खेळलो तू कुठे निघालीस तेव्हा माझ्या बहिणी हुडकून आणताय तेव्हा तू इथं थांबायचं माझ्या सेवेला गंगा चल तुला आमचं शेत फिरून आणतो हो चला की मला पण तेवढंच पाहिजे खरंच काय मग ते लवकर गंगा इथं रान दिसतंय का नाही तुमचं आहे का नाही लोकांच आहे आणि उसात राहणार आहे कडेपर्यंत हा तुमचं आहे का नाही शेताच्याच आहे मग तुमचं काय आहे विशाल घेता ना की नाही हे आमचं आहे बरं गंगा ऐक की मला तू लय आवडल्यास आय लव्ह यू आय लव्ह यू टू म्हणजे गंगा काय कसं मला अहो बंदूक टुचली असेल अहो माझ्या संरक्षणासाठी ठेवलीये बरं गंगा ऐक की 2 दिवसात आपण लगीन करूया चालतंय की गंगा तुझी केस किती भारी कुठला शॅम्पू लावतेस अहो कसला शॅम्पू 100 रुपयाचं गंगावन आहे अरे बोसाया कोण आहेस तू अहो मी वैद्याचा मित्र आहे गंगाराम त्यानंच मला हे नाटक करायला लावलेलं कसली स्वप्न बघितलेली मी तुझा या स्वप्नात त्याला केला दादा कशा तरी अगं त्या वैद्या मागणं आपल्याला कंटिवलंय पोर काय ही गंगाराम कशाला काढायची तू वैद्या आपली सगळी ना ठीक आहे ती माझी भाई कुठे सगळीकडे उडकली पण कुठंच गावन तुमची पण माकडातला जीवन घेणार आपण जीवन घेऊन का तरी काय पण शिक्षा द्या हा ठीक आहे मग माझ्या या बहिणीवर लगीन कर हा मग जीवन घ्या माझा नको सगळं बघ लगीन वैद्या करायचं लगीन बरं चालतंय करतो लगीन दाजी चांगलं सांभाळा माझ्या बहिणीला मिळून काय टेन्शन घेऊ नका चांगलं सांभाळतो आईच्या गावात तंबाखू पण खाते वाटते दुसरी मावा खायचं ती तिसरी त्याला तंबाखू खायला लागली आईच्या गावात थांब माझं बारीक पिण्याचं चार्जर राहिला तुला नको तुझा भाव मारेल ते गायला लावला तुला असेल अरे आईच्या गावात अरे अगं पडलं बारीक पिण्याचं चार्जर राहिला माझा अरे इथं चार्जर त्या कोणी